नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती 2026-27च्या जाहिरातीबद्दल वेगवेगळे अपडेट तुमच्या कानावर आले असतील की लवकरात लवकर पोलीस भरती होण्याची शक्यता आहे। न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली होती की 16,500च्या आसपास जागा असतील। लेटेस्ट अपडेट अशी आहे की 20,000 जागांसाठी पोलीस भरती लवकरात लवकर येणार आहे। दिवाळीच्या आसपास येऊ शकते किंवा जानेवारीच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येण्याची शक्यता आहे। पण फक्त जाहिरात येऊन चालणार आहे का? नाही। जाहिरात आली, जाहिरातीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल दिलं, फिजिकल नंतर तुम्ही परीक्षा दिली आणि फायनली तुमचं सिलेक्शन झालं, तेव्हा जाहिरात येण्याला काहीतरी अर्थ असणार आहे। पण जाहिरात आली, संपूर्ण प्रक्रिया संपली, पण तुमचं सिलेक्शनच नाही झालं तर तुमचा अभ्यास करून, तुमचा सराव करून, रिव्हिजन करून काही फायदा होणार आहे का? नाही। मग ही येणारी जी काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे। आणि जर तुम्हाला तुमची निवड पक्की करायची असेल तर काळा घोडा आणि पांढरा घोडा याशिवाय पर्याय नसणार। आता काळा घोडा आणि पांढरा घोडा ही काय भानगड आहे? नेमकं काळा घोडा पांढरा घोडा यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, दोघाचा सुद्धा अभ्यास करायचा का, असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात। त्यामुळे संपूर्ण डिटेल माहिती याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूपच फायद्याचा व्हिडिओ असणार आहे। तुमचे जे मित्र पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे। आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचंय। आता बघा, पोलीस भरती लवकरात लवकर येणार आहे, पण सुरुवातीला सांगितलं फक्त पोलीस भरती येऊन चालत नाही, तर तुमची त्या पोलीस भरतीमध्ये निवड होणं महत्त्वाचं आहे। पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं लाखोमध्ये, पण जागा किती असतील? समजा 16,000, 17,000, 20,000 जरी असल्या तरी या 20,000मध्ये एक जागा तुमची फिक्स झाली पाहिजे आणि त्यासाठी तुमचं अभ्यासाचं नियोजन चांगलं पाहिजे। मग अभ्यासाच्या नियोजनामध्ये मी कधीही तुम्हाला 3 स्टेप सांगत असतो, कधी कधी 5 स्टेप सांगत असतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप असते। त्या पहिल्या स्टेपमध्ये PYQ, आणि यावरच आपल्याला आज बोलायचंय। PYQ म्हणजेच काय? मागचे झालेले प्रश्न, म्हणजे पोलीस भरतीला या आधी आलेले जे काही प्रश्न असतात ते खूप जास्त महत्त्वाचे असतात। आता हे का बरं महत्त्वाचे असतात त्याच्या मागचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आणि तुम्हाला ते नसतं का, सबूतों के सहित, म्हणजे सबूतों के सहित दिखाता हूं। ठीक आहे, ठीक आहे। मग आता बघा या ठिकाणी तर प्रश्नांचं रिपिटेशन आहे। प्रश्नांचे काय आहे? रिपिटेशन। तुम्ही बघितलं असेल की 2020ला जर समजा पोलीस भरती झाली तर 20,020च्या पोलीस भरतीमधला प्रश्न 20,021ला दिसला, 20,022ला दिसला, 20,023ला दिसला, 20,000 म्हणतोय मी 2,000। ठीक आहे, म्हणजे 2020ला पोलीस भरती झाली, 2020च्या पोलीस भरतीचा प्रश्न 2021ला दिसला, 22ला दिसला। सगळ्याच वर्षी पोलीस भरती झालेली नाहीये, पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून समजून सांगतोय की सेम प्रश्न विचारले जातात। प्रश्नांचं रिपिटेशन खूप जास्त आहे। आताच्या लेटेस्ट अपडेटनुसार थोडंसं कमी झालेलं आहे, जास्त कमी झालेलं नाही। आता सुद्धा खूप सारे प्रश्न रिपीट झालेले आहे। मग जीकेच्या सुद्या, मराठीच्या सुद्या, गणिताच्या सुद्या, बुद्धिमत्ताच्या सुद्या रिपिटेशन पहिल्यापासूनच खूप जास्त आहे। आता रिपिटेशन कसं होत असतं? समजा मुंबई शहर 2024ला एक प्रश्न विचारला, तोच प्रश्न मुंबई शहर कारागृहाला विचारलेला आहे 24लाच, आणि मुंबई शहरचा प्रश्न 2026च्या भरतीमध्ये जळगाव शहरला विचारू शकतात, इकडं गडचिरोलीकडे विचारू शकतात। म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय होत असतं? प्रश्नांचं रिपिटेशन होतं। म्हणजे आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरत्या होत असतात त्या पोलीस भरत्यांचे झालेले प्रश्न चांगल्या पद्धतीनं चाळणं गरजेचं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं की प्रश्नांचं रिपिटेशन खूप जास्त प्रमाणामध्ये, आता थोडं कमी झालं। पहिले जवळपास 50 ते 60% प्रश्न हे रिपीट व्हायचे, यामध्ये 20 ते 30% प्रश्न हे जसेच तसे असायचे। जीकेचे प्रश्न विशेषतः तेच विचारले जातात। एक प्रश्न असतो की बाबा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? प्रश्न आतापर्यंत 35-40 वेळा विचारला असेल। एखादी नवीन नियुक्ती झाली कोणाची तरी, सरन्यायाधीश असतील त्याबद्दल प्रश्न, राष्ट्रपती दर किती, राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो, 30-35 वेळा प्रश्न विचारले गेले। म्हणून यासाठी मागचे झालेले प्रश्न महत्त्वाचे असणारे वारंवार तुम्हाला सांगत असतो। प्रश्नांचं रिपिटेशन खूप जास्त आहे। आता प्रश्नांचं रिपिटेशन ही झाली एक गोष्ट। दुसरं म्हणजेच काय रे? तर दुसरं म्हणजे पॅटर्न सारखाच आहे, पॅटर्न सारखा आहे।
गणिताचे 25 प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न विचारले जातात, मराठीचे 25 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न. 2025-26 ची जी भरती झाली 90 ते 95% असाच पॅटर्न होता. एखाद्या ठिकाणी जीकेचे प्रश्न जास्त विचारले असतील, पण हा पॅटर्न लेटेस्ट पॅटर्न आहे. याच्या अगोदर काय व्हायचं रे, तर 25 पैकी 35, कधी कधी 40, कधी कधी 60 प्रश्न हे जीकेचे असायचे. एकदा ठाणे शहरला 71 प्रश्न हे फक्त आणि फक्त जीकेचे आले होते. मुंबई शहरला सुद्धा एकदा दोनदा असंच झालेलं आहे की जीकेचे प्रश्न जास्त असायचे. पुढे सध्या तसं होऊ शकतं, कारण पॅटर्न हा बदलता पॅटर्न आहे. पण हा लेटेस्ट पॅटर्नवरून आपण असं म्हणू शकतो की 25 प्रश्न जीकेचे, 25 प्रश्न मराठीचे, 25-50 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे, आणि या पॅटर्ननुसार सराव करणं गरजेचं आहे. आता या 25च्या 25 प्रश्नांचा जो काही पॅटर्न असतो, ज्या काही कन्सेप्ट असतात, सेमच विचारलं ना. बदल काय झाला? काहीच बदल नाही झाला. फक्त काय केलं माहिती का, काठिण्य पातळी वाढवली, पण सिलेबस तोच आहे. तेच प्रश्न विचारले जात आहे, नफा काढा, तोटा काढा, पण थोडंसं घुमवून फिरवून आणि अवघड केलेल्या प्रश्नांना एवढा फरक झालेला आहे, एवढा बदलाव झालेला आहे. म्हणून मागचे झालेले प्रश्न त्याचं विश्लेषण ज्याला करणं जमलं तो 100% सिलेक्शन मिळवणार आहे. काही मुलांनी असं केलं होतं, फक्त मागचे झालेले प्रश्न अभ्यासले होते, तोंडपाठ केलं होतं, रिव्हिजन केलं होतं, सराव केला होता खूप जास्त, पोलीस झाले ते आज. बाकीचे पुस्तकं तर वाचले सुद्धा नाही त्यांनी. ठीक आहे, मग बघा आता तुम्हाला मी फक्त सॅम्पल म्हणून दाखवतो. कन्सेप्ट रिपीट होतात, प्रश्न जसाच तसा सुद्धा रिपीट होतो. आता कन्सेप्ट कशा रिपीट होतात? समजा तुम्हाला गणिताचा लसावी मसावी हा टॉपिक आहे. लसावी मसावीमध्ये तुम्हाला 10 आणि 15चा लसावी विचारला होता 2023च्या भरतीमध्ये. तर 2024ला काय विचारतील रे? 18 आणि 36चा लसावी विचारतील. 2026ला काय विचारतील रे? तर 90 आणि 120चा लसावी विचारतील. म्हणजे थोडं अवघड करणं लावलं, पण लसावी मसावी काढता आला तर हे तुम्हाला जमणार आहे ना. मग मागच्या झालेल्या प्रश्नामधून तुम्हाला सिलेबस तयार करावा लागणार, तशा पद्धतीने अभ्यास करावा लागणार, तेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता महाराष्ट्र पब्लिकेशनचा हा काळा घोडा प्रश्न संच आहे. बऱ्याच मुलांचं असं म्हणणं होतं की आम्ही ग्रंथ भाग 1, भाग 2 म्हणजे काळा घोडा भाग 1 आणि काळा घोडा भाग 2 एवढ्या पुस्तकाचा अभ्यास करून आम्ही पोलीस झालेलो आहे. माझा एक स्वतःचा एक मित्र आहे, तो पोलीसमध्ये खूप कष्ट करून वेगवेगळ्या शेतांमध्ये त्यानं काम केलं होतं दुसऱ्याच्या जाऊन, आणि तो पोलीस झाला. त्याचं एवढं म्हणणं होतं की ग्रंथ भाग 1 आणि भाग 2 या दोनच प्रश्न संचाचा अभ्यास केला. ग्रंथ भाग 1 हे पुस्तक त्यानं 10 ते 12 वेळा वाचलं होतं. म्हणजे त्याचं किती प्रॅक्टिस रिव्हिजन झाली, आणि या पुस्तकाचं त्यानं 6 ते 7 वेळा परत प्रॅक्टिस केली होती, आणि त्याचं सिलेक्शन झालं. लेखी परीक्षेला चांगले मार्क आले. म्हणजे सांगायचा अर्थ असा नाही की दोनच पुस्तकांचा अभ्यास करा. आणि बऱ्यापैकी निवड झालेल्या मुलांचा हा त्या ठिकाणी काय आहे की 44,000 हा प्रश्न संच होता. हा आणि हा एकच आहे, फक्त याचं नाव बदललेलं आहे आपण आता. ठीक आहे. आणि या पुस्तकातून जवळजवळ 90+ गुणांची तुमची तयारी होत असतील. मग सर सगळेच प्रश्न रिपीट होतात का? तर आपण काय करत असतो, प्रश्नाखाली विश्लेषण देत असतो. 4 पर्याय, त्यांचं विश्लेषण सगळं डिटेलमध्ये, आणि या विश्लेषणामधूनच पुढच्या भरतीला प्रश्न पडत असतो. अशा पद्धतीनं संपूर्ण अभ्यासक्रम काळा घोडा भाग 1-2 मधूनच तुमचा कव्हर होणार आहे. ठीक आहे, मग काळा घोडा भाग 2 तर मार्केटमध्ये आलेला आहे. भाग 1 सुद्धा पुढच्या 7-8 दिवसामध्ये मार्केटमध्ये येणार आहे. दोन्ही पुस्तकं तुम्हाला सफिशियंट आहे, चांगल्या पद्धतीनं अभ्यासायचे. तुम्हाला गणितासाठी ॲडिशनल असलं सचिन ढवळे सरांचं घ्या, बुद्धिमत्तासाठी सुद्धा त्यांचं घेऊ शकतात. ठीक आहे, अजून जीके सुरुवातीपासून चांगली तयारी करायची असली तर वर्दीचा राजमार्ग आहे. जीके तर एकदम टॉपचं होणार आहे, आणि मराठी टॉपचं होणार आहे तुमचं त्याच्यापासून. ठीक आहे, आता बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय केलेलं आहे, नव्या पॅटर्नला अनुसरून रचना केलेली आहे. 2026-27 मध्ये होणारी जी काही पोलीस भरती आहे त्याच्यासाठी खास स्ट्रॅटेजी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, आताच्या भरतीचे प्रश्न ऍड केलेले. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न पडत असतात ती माहिती दिलेली आहे की गणित बुद्धिमत्ताची सुरुवातीपासून तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे. त्यानंतर गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणं शक्य आहे का? ज्यांचं सिलेक्शन झालेलं असतं ते मुलं अशी असतात की त्यांनी गणित बुद्धिमत्ता आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवलेले असतात. त्यानंतर रोजच्या दिवसाचं अभ्यासन सुद्धा दिलेलं आहे की रोजच्या अभ्यासाचे नियोजन कसे केले पाहिजे, त्याचबरोबर झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा तुम्हाला. म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं महत्त्व मी तुम्हाला आता समजून सांगितलेलं आहे. तर कशा पद्धतीनं अभ्यास करायचा सगळी माहिती सुरुवातीला तुम्हाला दिलेली आहे. सगळे टॉपिक ऍड केले, जे अवघड टॉपिक आहे त्याच्यावर भर दिला. बघा
नफा तोटा असेल, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज असेल, मिश्रणावरती प्रश्न असतात, तो पण टॉपिक आपण घेतलेला आहे. त्यानंतर भूमिती एकदम डिटेलमध्ये दिलेले आहे. संभाव्यतावरती प्रश्न आहे, तो पण घेतला. बीजगणित आपण स्पेशल केलेलं आहे, कारण बीजगणितावरती प्रश्न विचारण्याची संख्या आता वाढलेली आहे. मग बीजगणितावरती सुद्धा आपण त्या ठिकाणी ऍड केलेले. बोट व प्रवाहाचा अभ्यास आपण जास्त करत नाही किंवा काही पुस्तकांमध्ये दिलेलाच नसतो टॉपिक, पण आपल्या प्रश्न संचामध्ये सुद्धा आपण बोट व प्रवाह हा टॉपिक ऍड केलेला आहे आणि सोप्या भाषेमध्ये काय दिलेलं आहे त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्तामध्ये बघा भरपूर सारे टॉपिक जे वारंवार विचारले जातात, तर ते सगळे टॉपिक दिलेले आणि अशा पद्धतीनं तुमचं त्या ठिकाणी काय असणार आहे, हे पुस्तक असणार आहे. आता बघा संख्या हा टॉपिक आहे. संख्या या टॉपिकला डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अशा पद्धतीनं विश्लेषण आहे. पहिला हा प्रश्न आउट ऑफ सिलेबस होता, म्हणजे हा प्रश्न नवीनच विचारला होता त्यांनी. ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट असते त्या संख्येला काय म्हणतात? परिपूर्ण संख्या. मी स्वतः इमानदारीने सांगतो की मी वाचलेलं नव्हतं. आता प्रश्न आला, मी बघितलं आणि मग त्यावरती रिसर्च करून की परिपूर्ण संख्या काय असतात, अखंड संख्या काय असतात. शाळेत कधी मला तर शिकवलं नाही. तुम्हाला शिकवलं असेल तर तशा पद्धतीने सांगा कमेंट करून. ठीक आहे, मग हा नवीन आलेला प्रश्न सुरुवातीला टाकला. परिपूर्ण संख्या म्हणजेच काय, तिची व्याख्या दिली. इथं उदाहरणावरून समजून सांगितलं आणि जे पर्याय दिलेले बघा. आता अखंड संख्या म्हणजे काय माहित नसतं, म्हणून ते पण दिलेले. अखंड संख्या म्हणजेच पूर्ण संख्या होय. त्याचबरोबर वास्तव संख्या कशाला म्हणत असतात त्याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे. सम विषम संख्यांच्या बेरजीवरती प्रश्न येतात. एकदम सुटसुटीत पद्धतीनं, जसं तुम्हाला समजायला सोपं वाटणार आहे तशा पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण काळा घोडा प्रश्न संचामध्ये मिळणार आहे. बघा सगळेच तुम्हाला जेवढे प्रश्न विचारले 2026 मध्ये जे लेटेस्ट मध्ये विचारलेले ते प्रश्न सुरुवातीला आपण घेतलेले या प्रश्न संचामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीनं मांडणी करून दिलेली आहे, जे तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजे अशा सोप्या पद्धतीनं असलं तर तुम्हाला समजायला सोपं जात असतं आणि वारंवार जे प्रश्न विचारले जात असतात तेच प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेले. सुरुवातीला संख्या या टॉपिकवरतीच 300-400 प्रश्न असतील. म्हणजे रिव्हिजन सराव किती जास्त होणार आहे तुमचा. गणित बुद्धिमत्ता या पुस्तकातून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील, 50 पैकी 50 गुण. म्हणून पांढरा घोडा काळा घोडा हा जो काही प्रश्न संच आहे याचा तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. फरक काय दोघांमधला? काळा घोडा हा घटकनुसार आहे आणि पांढरा घोडा हा प्रश्नपत्रिकेनुसार आहे. दोघांचा अभ्यास केव्हा कसा करायचा ते पण सांगतो, आधी पुस्तक दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीनं असतील बघा. मग बघा या ठिकाणी नवी मुंबई हे आपल्या पांढऱ्या घोड्याचं आहे. हे झालं काळा घोडा. आता आपल्याकडे पांढरा घोडा आहे. मग पांढऱ्या घोड्यामध्ये कसं दे की मुंबई शहरला 2026 मध्ये जे प्रश्न विचारले होते सगळे प्रश्न 1 पासून तर 100 पर्यंत प्रश्न दिलेले बघा तुम्हाला. सगळे प्रश्न गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी आणि त्यांचं अशा पद्धतीनं विश्लेषण दिलेलं आहे, शॉर्ट बट स्वीट पद्धतीनं. जेवढं महत्वाचं आहे थोडक्यात तेवढंच दिलेलं आहे, सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे. बघू शकतात तुमचा. म्हणजे याच्यामध्ये मागच्या 3 वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. जेवढे पेपर झाले ना, मग पेपर काही ठिकाणी सोपे झाले, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे दिले, काही ठिकाणी खूप अवघड झाले. सगळं दिलेलं आहे आणि फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण नाही करायचं, जीकेचं मराठीचं विश्लेषण करायचं, कारण या विश्लेषणातून प्रश्न निर्माण होत असतो. आता काय सांगितलं, वर्गीस कुरियन म्हणजे 49वा प्रश्न आपण बघू. तर भारताच्या धवल क्रांतीचे जनक कुणास मानले जाते? मग कुणास मानले जाते तर वर्गीस कुरियन असं या प्रश्नाचं उत्तर होतं. पण आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर MS स्वामीनाथन, ती माहिती दिलेली आहे. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण? विक्रम साराभाई, तर ती पण माहिती दिलेली आहे. म्हणजे ऍडिशनल तुमचा अभ्यास होणार आहे आणि पुढच्या परीक्षेला प्रश्न यातूनच येणार, पर्यायामधून. 90+ गुणांची स्ट्रॅटेजी आहे तुमची या 2 पुस्तकातून. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. मग अशा पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण मिळणार आहे. पुन्हा बघा मुंबई शहर पोलीस 1 ते 100 प्रश्न जसे विचारले होते तसे प्रश्न आणि इकडं मागं सोडवायला. म्हणजे 100 प्रश्न तुम्ही सोडवणार, नंतर विश्लेषण करणार, किती चुकले, किती बरोबर आले, का बरं चुकले, काय सुधारणा करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या पांढरा घोडा या प्रश्न संचामधून कव्हर होणार आहे. मग पांढरा घोडा आणि काळा घोडा दोघांचा अभ्यास करायचा का, नेमका फरक काय, आता ते समजून घेऊ. तर या ठिकाणी बघा आता पांढरा घोडा हा जो काही प्रश्न संच आहे हा प्रश्नपत्रिकेनुसार आहे, म्हणजे 1 ते 100 प्रश्न दिलेले. आणि काळा घोडा हा जो काही प्रश्न संच आहे तर काळा घोडा या प्रश्न संचामध्ये घटकनुसार प्रश्न दिलेले. म्हणजे इथं संख्या हा टॉपिक आहे, तर संख्या या टॉपिकमध्ये मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये जेवढे प्रश्न विचारलेले सगळे प्रश्न तुम्हाला दिलेले आणि त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण आहे.
थोडं चांगल्या पद्धतीनं अवघड जे प्रश्न सोप्या पद्धतीनं समजून सांगितलेले काळा घोडा या प्रश्न संचामध्ये. आणि हे 1 ते 100 प्रश्न म्हणजे जसं तुम्ही पोलीस भरतीला परीक्षा देत असतात तशा पद्धतीची एक प्रश्नपत्रिका, त्याचं मागं उत्तरं, विश्लेषण असं तुम्हाला कशामध्ये मिळणार आहे? पांढऱ्या घोड्यामध्ये. हा 2 घोड्यामधला फरक आहे. कळाला का तुम्हाला? कळालं. आता अभ्यास दोन्हीचा करायचा का? आता मी स्पेशली सगळ्यांना सांगणार नाही की दोन्हीचा अभ्यास करा. ज्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास झालेला आहे, एक बॅच कंप्लीट झालेली आहे, तर त्यांनी फक्त पांढरा घोडा प्रिफर केला पाहिजे. कारण तुम्हाला प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवावं लागणार. शेवटच्या काळामध्ये काय करायचंय? जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे. आणि जो कोणी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन मिळवतो त्यानं ज्याची ऍक्च्युअल रिअलवाली जी एक्झाम आहे तिथलची, त्या एक्झामच्या अगोदर 40, 50, कधी कधी 100 सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवल्या असतात आणि सोडवाव्याच लागत असतात. कारण प्रश्नपत्रिका सोडवल्यानं तुमचं टाइम मॅनेजमेंट होणार आहे की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा. तुम्हाला 100 प्रश्न 90 मिनिटामध्ये सोडवायचे, त्यात आता 50 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे वेळ खाऊ यायला लागलेले. त्यासाठी नियोजन सुरुवातीपासून पाहिजे. म्हणजे सुरुवात जर करताय तर काळा घोडा तुमच्याकडे पाहिजे, दोन्ही काळे घोडे तुमच्याकडे पाहिजे, भाग 1 भाग 2. म्हणजे समजा मी काय केलं रे, आता समजा मी लेक्चर केलं. आता श्रीराम मापारी सर नफा आणि तोटा स्वप्न खाकी बॅचमध्ये शिकवताय खूप सोप्या पद्धतीनं. मग नफा तोटा या टॉपिकचं लेक्चर मी केलं, तर या संपूर्ण टॉपिकमध्ये नफा तोटा संपूर्ण टॉपिकमध्ये मला काय समजलं, कितपत येतंय, जमतंय का, यासाठी मी काय करणार? या काळा घोडा घटकनुसार प्रश्नसंचामध्ये नफा तोटा हा टॉपिक काढणार आणि नफा तोटा टॉपिकवरती जे वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न मी सोडवणार. काय करणार? सगळे प्रश्न सोडवणार. म्हणजे मला कुठं चुकतंय, कोणती कन्सेप्ट येत नाही, किती सराव झालेला आहे, किती मास्तरनं शिकवलेलं समजतंय, हे सगळं कव्हर होणार आहे काळा घोडा प्रश्नसंचामध्ये. हे सुरुवातीला तुम्हाला जवळ ठेवावंच लागणार आहे, याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि पांढरा घोडा केव्हा? तर पांढरा घोडा मला असं वाटलं की 1 ते 100 प्रश्नाची प्रश्नपत्रिका असते, त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता GK मराठी विषय असतात. मग आठवड्यातून मला सवय लावत जायची 1-2 प्रश्नपत्रिका सोडवायची. सुरुवातीला तुम्हाला 100 पैकी 30 गुण येतील, 40 गुण येतील. कोणाचा अभ्यास लयच कमी असेल तर 10 ते 12 गुण येतील. पण इथं तुमचा आत्मविश्वास तुम्हाला कमी होऊ द्यायचा नाहीये की मला कमी गुण का बरं येत आहे, पोलीस भरती करणं हमारे बस की बात नाही आहे क्या, असं वाटतं. पण लक्षात घ्या, तुमचा सिलेबस संपलेला नाहीये, तुमची एखादी बॅच कंप्लीट झालेली नाहीये, तुमचा अभ्यास संपूर्ण झालेला नाहीये, तर तुम्हाला जास्तीचे मार्क येणार आहे का नाही? जर 90+ गुण घ्यायचे असेल तर काय करावं लागेल? एकदा संपूर्ण सिलेबस कव्हर झालेला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस खूप जास्त झाली पाहिजे. प्रश्नाची प्रत्येक टॉपिकचे 100 प्रश्न सोडवलेच पाहिजे आणि तुम्ही 40 ते 50 100 गुणांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. एवढं केल्यानंतर तुम्हाला 90+ गुण मिळत असतात. आलं का लक्षात? आणि सुरुवातच तुम्ही करताय डायरेक्ट तुम्हाला एवढे गुण मिळणार का नाही? मग आठवड्यामधून सवय लावायची की मी आठवड्यातून 1 ते 2 प्रश्नपत्रिका फक्त सोडवणार आहे, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर होण्यासाठी. ठीक आहे. कसे प्रश्न येतात, लेवल काय असते, अवघड असतात का, सोपे असतात का, खूपच सोपे असतात, हे समजून घेण्यासाठी मी आठवड्यातून 1 ते 2 प्रश्नपत्रिका सोडवणार. एकदा का माझा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर झाला, एखाद्या शिक्षकांची बॅच केली, आपली करू शकतात महाराष्ट्र अकॅडमी ॲपवरती स्वप्न खाकी बॅच आहे, एकदम दर्जेदार शिक्षक शिकवायला. मी स्वतः असणारे, NDAची परीक्षा मी पास झालेलो आहे. स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीये, पण तुम्हाला शिकवणारी जी काही टीम आहे ती चांगली आहे का, ती खरंच तुमचं सिलेक्शन साठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य आहे का, या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून सांगतोय. ठीक आहे. मग संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर झाला, बॅच तुमची एखादी कव्हर झाली, पुस्तकातून कव्हर केला, तर त्यानंतर तुम्हाला तुमची ऍक्च्युअल परीक्षा व्हायच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय? 40, 50, 70, 80, 90, 100 जेवढे होतील तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या 1 ते 100 गुणांच्या. म्हणजे तिथं तुम्हाला सवय होऊन जाणार. याचा फायदा काय होणार? तुमच्याकडून सिली मिस्टेक होणार नाही. कारण आधीच तुम्हाला कळालेलं असणार की इथं माझ्या चुका होत आहे, इथं सिली मिस्टेक होत आहे, एवढे प्रश्न चुकताय, टाइम मला पुरत नाहीये, टाइम कमी पडतोय, कोणता विषय जास्त वेळ घेतोय, का बरं घेतोय, हेच विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. आणि आता कमी दिवस, जर पोलीस भरती लवकर येणार असली, अपडेट तर तशीच आहे की लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे, मग कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं नियोजन करावं लागणार आहे. मग काळा घोडा आणि पांढरा घोडा दोन्ही मधला फरक सांगितलेला आहे. तुम्ही फक्त काळा घोडा घेतला तरी चालणार, फक्त पांढरा घोडा घेतला तरी चालणार, तुमच्या पद्धतीनं. दोन्ही घेतले तर चांगलंच आहे, तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं होणार आहे, रिव्हिजन प्रॅक्टिस जास्त होईल. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. मग तुम्हाला जो घ्यायचा असला तो घेऊ शकता, जवळच्या दुकानामध्ये जाऊन बघा. पांढरा घोडा,
काळा घोडा या 2 प्रश्नसंचांना पर्याय नाही आहे. फक्त गणित बुद्धिमत्ताचं विश्लेषण करायचं नाही आहे, जीके मराठीचं सुद्धा विश्लेषण करायचं, कारण विश्लेषणातूनच पुढे प्रश्न विचारले जात असतात बऱ्यापैकी. ठीक आहे, अजून तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकतात. पुस्तक घ्यायचं असलं तर जवळच्या दुकानामध्ये जाऊन घ्या. स्वप्न खाकी बॅचचे सगळी जी काही टीम शिकवायला असणारी दर्जेदार टीम आहे, यामध्ये होमवर्क नोट्स तुम्हाला आपण फ्रीमध्ये देतोय. म्हणजे फ्रीचं स्टडी मटेरियल सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपमध्ये मराठी, जीके, गणित बुद्धिमत्ता सगळ्या नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तेवढ्या फ्रीमधल्या नोट्स तरी घ्या, की खरंच भारी शिकवणं चालू आहे का बॅचमध्ये ते त्यातून तुम्हाला कळणार आहे. म्हणजे परीक्षाभिमुख तुमची तयारी होणार आहे. आठवड्याला टेस्ट असते आणि टेस्टच्या टॉपरला आपण आपली जी पुस्तकं आहे वर्दीचा राजमार्ग, काळा घोडा, पांढरा घोडा हे भेट म्हणून देत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं सगळे हे दोन्ही काळा घोडा आणि पांढरा घोडाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पाहिजे असलं जवळच्या दुकानामध्ये जाऊन बघा, एकदा स्वतःच्या डोळ्यानं चाळून बघा, आवडलं तर घ्या, नाहीतर घेऊ नका. ठीक आहे, अशा पद्धतीनं अजून तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि इथून पुढे तुम्हाला पोलीस भरतीच्या अपडेट्स असतील किंवा नियोजन असेल, त्याच पद्धतीनं तुमचा अभ्यासक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलला करत असतो. वेगवेगळ्या प्रश्न विश्लेषणाच्या असतील, सराव प्रश्नांच्या सिरीज तुमच्यासाठी लाईव्ह चालू असतात. म्हणून आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.